हाय सगळ्यांना नमस्कार. तर पाऊस आला म्हणून इकडे चटई टाकली होता का बाय ना आपल्या तर आणलं बघा सगळ्यांना मटण. आता सगळ्याला म्हणजे ताई तर म्हणल्या, मोठ्या ताई म्हणल्या की मला तर पोळ्याच. मग आता इथं पोळ्याची तर डाळ आहे, बघू कसं होतंय पोळ्याचं. आणि बोकडाचं आणलं बरं का, भाऊजी म्हणलं बोकडाचं आणा, मला चिकन बिकन काय नको. तर का या अर्धा किलो बोकडाचं. तर तुम्हाला काढून पण दाखवते. जरा मोबाईल खालीच ठेवते तर दाखवते बघा आता काय केलं ह्याच्यात. काय केलं कसं आहे की काय माहित ना, पण म्हणलं असू दे, जाऊ दे. आता तोंडाने मागितलंय तसं पण मला आता इथं जायचे ती करायची ते म्हणलं. आता मग आता आपण थांबवलंय आग्रा आग्रा तेवढा करून म्हणलं आता आणाच म्हणलं. तर अर्धा किलो मटण बघा एवढं मागच्या कॅमेऱ्याला दाखवते. बोकडाचं मटण आज शेवट दिवस असल्यामुळं नाही का, याला रक्त याला काय नाही, याला काय नाही. ते म्हणते ते नळी कशी खाणार आता, कारण का त्यांना माहित आहे की. जाऊ द्या, असू द्या. आणलंय मटण तर त्यासाठी माझी तयारी चालली. आता इथं घेतलाय लसूण, इथं कोथिंबीर आणि यात माळव आणलंय ह्यांनी. तेवढंच आणायला सांगितलं होतं. बटाटी ती आणि काही असलं बाजार आणलं ते हे दिसतंय का. म्हणजे नॉलेज नाही आमच्या नवऱ्याला कशाच, कसं आणावं कसं नाही काय बघून देखून, म्हणून मी ती बाजारला जात नाही तर कधीच. जाऊ द्या. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे कळलं की कसं केलंय कसं नाही. आणि त्यात आता डायरेक्ट मी लसूण खोबरं ते टाकून हे करत असते, पण लाईटच गेली. आता रात्रीनं पण आमटी ती करायची वाटतं तिकडं पण, तर तिकडं पण लाईटच नाही. आता बघू, हाय आपल्याकडं खिसणीनं खोबरं ती कुटून अशी खिसून गलासात कुटून ही करते, नाही तर उकळी आहे आपल्याकडं. ठोंबा पण आणला होता, पण कुठं ठेवला तेच कळ नाही, दिसत नाही मला आणल्यापासून तिकडून भटीवरनं ते तसल्या लोटरच्या मिसनीनं. आणि मी गॅसवर टाकणार नाही गॅस, कारण का असं आपला भरून आणलाय. मग चुलीवरला एकदम भारी लागतंय मस्त खायला. त्यांना म्हणलं पाणी ते घेऊन याचं वर तुम्ही. तर आता जातीला पाणी ते आणाय, ड्रम ते भरून. तर आता ही उद्या मी व्हिडिओ सोडणार आहे बरं का, नाहीतर म्हणचाल की उद्या श्रावण महिना लागला आणि कसं काय केलं. तरी ही आज आमुष्य आहे आणि आज शेवट दिवस असते, त्याच्यामुळं शेवटी मी निवद नारळ केलंच नाही. तर आपली इच्छा असली, पण नवऱ्याच्या पुढे तर मी एका शब्दाने सुद्धा जात नाही बघा. मला असं वाटतं की आपल्या घरात वाद नको ना, काय किरकिर नको. आणि ते जरा रागाने थोडं बोललं तर मी शांत असते, तसं पण मी बोलतच नाही काय नाही. आणि मग माझ्याकडे चुकी नसल्या तर मग बोलत असते, मग ते गप बसतात. तर असं आमच्या दोघांचं भांडण असतं, त्यामुळे लगेच मिटतं. लय लांबपर्यंत वाद जात नाही. तर चला आता दाखवते. आलं ते थोडंसं आणलं असेल, कारण का त्यांना आल्याचा नाद आहे. आणले तर 2 कांदा लसणाचं ते घेतलं, ते सगळं दाखवणारच आहे तुम्हाला. तर आली बघा लाईट, पण आली पण आणि गेली पण. मी म्हणलं बरं झालं तुम्हाला सांगावं, लाईट पण आली, बरं झालं. तर एकदम चमकली म्हणल्यावर येत असते, कारण का थोडा पाऊस आला का, आता हे असलं गावाकडे असतंय. शेरगावात कसं असतंय की लाईट येते जात नाही. त्या खेड्यात थोडंसं वारं सुटलं म्हणलं का ते लाईटीला पण येतच हमखास. तर जसे मी इथं आली तसं मला येणी सुद्धा घालायला मिळेना आणि काय नाही.
तर आपला आनंदाचा दिवस आहे, आनंदच करा. आणि गोळा मिळानं असं खाणं पिणं भारी वाटतं बघा, मस्त सगळी जवळपास आल्यावर. आणि तशी पण मला लय माणसाची आवड आहे, कोणी काही ना, पण मला लय असं वाटतं की यावं बसावं बोलावं, मी त्याच्यासाठी स्वयंपाक करावा, त्यांनी खावावं प्यावावं, चांगलं आनंदात राहावं. कोणी का असं ना, माझे असं त्यांचे असं नव्हतं, मी दोन्ही मला हे तसं चांगलं करते. आज 3 दिवस झाले मी म्हणते आष्टीला जाते आष्टीला जाते, पण आपल्याला आता गावाकडे आपण राहायला आले म्हणल्यावर पाहुणे रावळे तर येणारच आहे का नाही. तर इतके दिवस मी एकीकडे होते आणि सगळे गावाकडे होते, त्याच्यामुळं कोणाच्या गाठी भेटी करतच नव्हत्या. आणि तसं पण आमच्या गावातली जत्रा होती का नाही, असते का नाही, चैत्र महिन्यात एप्रिल महिन्यात. तर मी जत्राला पण आष्टीला गेल्यापासून 3 वर्ष झालं जत्राला ते आले नाही, त्यामुळे गाठी भेटीच नाही त्या. तर हे आता ह्याच्या तर निमित्ताने सवासण्याच्या तर निमित्ताने सगळ्याच्या गाठी भेटी पडल्या, हे झाल्या. आता म्हणलं आपण बारका हाय ऐकते ते का नाही, तर पण ऐकली बरं झालं. खाल्लं पिल्लं म्हणजे बरं वाटतं हो. आणि त्यांना माहित आहे की हे खाल्ल्या पिल्ल्याशिवाय लावत नाही ते, काय नाही ते. कसं काय असं असं ना, मुली चांगली पेटवली बघा चूल. हा, चूल पेटवली, यात ओतलं तेल, इथं ठेवलं मटण धुवून. आमच्या रातायचं काय चाललंय तो का जगानं जगन खुरप घेऊन तो चालले म्हणून लागलं ते, त्यांना चिंता. आता कशाला जळतीये मी एवढं हौस नाही गेला, लिंबूने दिली नव्हती सुकून चालली, तिनं नुसती चिटकावली. तर आहे सकाळी व्हिडिओ मध्ये दाखवलेलं. तर चला इकडं आता बघा आता काही वार आहे. तर आता इथं खोबरं टाकते, बोकडाचं मटण आहे वर का, नाहीतर माणसं चिकन आहे का काय. बर बर, तर आधी टाकते मग तुम्हाला दाखवते. हॅलो, गरा 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 चाललंय. आता जाळ लागलाय, वार पाऊस येतोय तरी तुमका. कशाच आणलं सध्या बोकड. आता म्हणलं तुम्ही केल्या त्या पोळ्या, मी करते आता मटण. पाहुणे रावळे पुण्यावरनं मुंबईवरनं आहेत, आपण काय खेड्या गावात हा. त्यामुळं लय दिवसात आणलं बरं का. कधी आणलं होतं आता मात्र आठवत भाळवणीतच आणलेलं, 2 महिने झालं आणलं होतं का. भाळवणीतच आणलेलं ते. नाही म्हण नाही आणू आणून कुठं राहिलंच की आणायचं. त्यामुळं बाय म्हणली होती आहे का ना मटण आणायचं खायचं. ती म्हणलं, मोठं भाऊजी म्हणलं मटण खायचं, आम्ही काय पोळ्या खात नाही. आता जाऊ द्या, आपण माणूस तिथं आहे त्यामुळे आपल्याकडे दूध. दुसरं कोण नाही तर घेतं त्यांना. आता थांबवलंय ना, तर ते गेले असते की. मी तर राहिलं बघा. आता टाकत जावा मटण, आमच्या रात्रीला शिकवते बघा. मग वाच सुटली कसं दिसतंय तर. मी तर डायरेक्ट का नाही कांदा शिजायच घालते बघ. चिकन तर चिकन नाही, आता हे मटण आहे. आता याला शिजायला काय की 1 तासभर जातो या, म्हणून तर म्हणलं गॅस उडवाय नको चुलीवर. आता बारामतीत काय केलं असतं. तुम्ही तर गावाकड, मी बारामतीत. गॅस संपलं काय झालं असतं. आणि ज्यांना भरून दिला असता त्यांचं तर खा टाकलंय. म्हणून तर मी महिनाभर जेवण 15 दिवसात जेवण. आज खा 2 भाकरी.
हे आल्यापासून 2 टाइम खाते आता, म्हणजे टेन्शन फ्री झालं हो. आणि मिटन टाक. गावाकडली सव ते गावाकडली सव होय. आता याला चांगलं मीठ सुटतं, पाणी सुटते. आज माझा थरथरच हात कापतोय का तुझा मोबाईलच तसा आहे. आज हात सारखं कापणारच ते सकाळनं जेवण ते काय नाही. नाही आता मग आमटी उकळली तर तुला जेवणार. मी बायला म्हणलं होतं कोंबडी आणू का. त्यांना म्हणलं मी आणते त्यामुळे म्हणले असेल नको. आता बाई तर रात्री आलेल्या त्या गाडीला बसलेले, त्यांच्यात तर लई सकाळी पोहे खाल्लं की. खाल्लं तर घेते आता याला झाकून आणि पाणी वरती. तर बघू आता आपण ठेवलंय आदान कसं झालंय, कसं आहे वापीनं दिसतंय का, कसं आहे नुसतं नाद खुळा आहे का नाही मटण. वासर इतका खमंग सुटलाय तर वत्त्यात पाणी वतलं आता. पातेलं सरळ करायचं. आणि चुलीवरल्या मटणाशिवाय मजा नाही. तर मला पण बघून लय दिवस झाला असेल की अशी रेसिपी आहे का नाही माझ्या हातची, तर नक्कीच बघा. तर म्हणलं तेल बिल लावावं, कारण का आपल्याला काय जमना पाहुण्या रावळ्यातनं ह्या असल्या कामातनं. मग तेल ते लावलं आणि आपलं आता मटण असं शिजत आलंय, कारण का 2-3 बऱ्या पाणी ओतलंय. अजून आपल्याला प्यायला पाणी नाही. तिकडं वतलं तर दिसले का दोघं भाऊ गाडी ती करते, ते कागद लावते ते तसं आहे. तर आता याला शिजले का बघते आणि टाकलेलं चुलीवर लगेच भाकरी बाजरीच्या करून घेते. कसं की टेन्शन नाही आहे ना.